नमस्कार, मी निखिल महाजन. पवन देशपांडे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सेशन सुरू करण्यापूर्वी थोडक्यात माझं इंट्रोडक्शन. मी जून 2013 साली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. साधारण 1 ते 1.5 वर्ष अभ्यास केल्यानंतर 2015 साली मी UPSCची मुख्य परीक्षा, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसचा इंटरव्ह्यू, राज्यसेवेचा इंटरव्ह्यू आणि त्याच वर्षी झालेल्या STIच्या मुख्य परीक्षेतनं माझी निवड, असा हा माझा थोडक्यात प्रवास आहे. या युट्यूब चॅनलवर मी आपल्या अभ्यासक्रमातील जो महत्वाचा विषय आहे, भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था, ह्या विषयाची एक सिरीज कंडक्ट करत आहे. आता ही सिरीज कंडक्ट करण्यामागे आमचं उद्दिष्ट काय आहे, आमचं मोटिव्ह काय आहे, तर अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना तो अभ्यास अधिक सोप्या पद्धतीने कसा करता येईल, म्हणजे अभ्यासामध्ये इझिनेस कसा आणता येईल, हे या सिरीजचं पहिलं मोटिव्ह आहे. आणि दुसरं म्हणजे आपली ही जी पूर्ण अभ्यासाची प्रोसेस आहे ती अधिक इंटरेस्टिंग, अधिक एन्थुझियास्टिक आणि अधिक एक्साइटिंग कशी करते ह्याच्याकडे ही सिरीज फोकस करणार आहे. आता अभ्यासाची प्रोसेस ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये कमीत कमी वेळ म्हणजे किमान 1.5 वर्ष ते 2 वर्ष असतो. म्हणजे साधारण 1 वर्ष तुमच्या अभ्यासाचा आणि त्याच्या पुढचा 1 वर्ष ही पूर्ण जी प्रोसेस असते परीक्षेची, म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, तर याची ही 1 वर्षाची प्रोसेस. असे 1.5 ते 2 वर्षाचा आपला हा प्रवास असतो. म्हणजे तुम्ही अगदी पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा कुठल्या परीक्षेमध्ये पास झाला तरी तुम्हाला किमान 1.5 ते 2 वर्ष ह्या परीक्षांसाठी द्यावे लागतात. त्याच्यामुळे ही जी अशी लांबलचक जर्नी असते, ह्या जर्नीमध्ये जर आपल्याला सातत्य ठेवायचं असेल आपल्या अभ्यासामध्ये आणि अभ्यासामध्ये फोकस बनवून ठेवायचा असेल, तर अशा वेळेस आपली अभ्यासाची जर्नी ही आपल्याला इंटरेस्टिंग वाटली पाहिजे आणि एक्साइटिंग वाटली पाहिजे, तरच ही गोष्ट शक्य असते. आणि ह्या सिरीजमध्ये ही सर्व जर्नी कशी अधिक इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग करता येईल ह्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. त्याच्यानंतर ही जी सिरीज आहे, ही सिरीजची काही फीचर्स आहेत, ते म्हणजे ही सिरीज कम्प्लिटली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर बेस असणार आहे. आता कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर बेस असणं म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असतात, त्याच्या संदर्भ पुस्तकांमधून जेव्हा तुम्ही त्या विषयाचं वाचन करत असता, त्यावेळेस ते वाचन पासिव्ह रिडिंग न होता, म्हणजे फक्त वाचायचं म्हणून न वाचता किंवा लक्षात ठेवण्यासाठी म्हणून न वाचता ऍक्टिव्ह रिडिंग, म्हणजे तो टॉपिक पूर्णपणे समजून घेणं, याला म्हणतात कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. आणि ह्या विषयासाठी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. त्याची 2-3 कारण आहेत. त्यातलं नंबर 1 की भारतीय संविधान म्हणजे कायदा, आपल्या भारताचा सर्वोच्च कायदा. आता ह्या कायद्याच्या पुस्तकात जवळपास 450 पेक्षा जास्त आर्टिकल्स आहेत, जे 25 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेले आहेत. आणि आतापर्यंत म्हणजे संविधान निर्मितीपासून आतापर्यंत जवळपास त्यात 100च्या वर अमेंडमेंट झालेले आहेत. मग असं जेव्हा कायद्याचं पुस्तक आपण वाचत असतो, जे कायद्याचं पुस्तक आपल्या देशात कम्प्लीट सर्व देशाला गव्हर्न करत असते, अशा वेळेस त्या कायद्याचं पुस्तक जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल आणि आपल्याच्या परीक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये जर आपल्याला पैकीच्या पैकी आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील, तर त्या विषयाची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. आता कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं म्हणजे नेमकं काय, ते उदाहरण बघा. जेव्हा तुम्ही भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था ह्या विषयामधला आपला केंद्रशासित प्रदेश हा घटक जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल, तर संदर्भ पुस्तकांमध्ये तुम्ही काय वाचाल की भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. फार तर फार तुम्ही त्यांची नावं पाठ करण्याचा प्रयत्न कराल आणि ती केंद्रशासित प्रदेशांची ज्या दिवशी निर्मिती झाली त्या तारखा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ही झाली पासिव्ह रिडिंग. पण ऍक्टिव्ह रीडर या ठिकाणी काय करेल, ज्याला हा विषय समजून घ्यायचा असेल, तो ती जे काही वाचत आहे त्याला क्वेश्चन मार्क्स करेल. तो त्याला व्हाय प्रश्न विचारेल की हे केंद्रशासित प्रदेश का निर्माण झाले, काय गरज होती, म्हणजे दादरा आणि नगर हवेलीला आयदर गुजरातला किंवा महाराष्ट्राला देण्यापेक्षा त्याला एक वेगळं स्थान देण्यामागे काय रिझन होतं, किंवा दिल्ली आणि पॉंडिचेरीला विधानसभा असण्याचं काय कारण होतं. मग जेव्हा आपण असे प्रश्न विचारू लागतो किंवा आपल्या डोक्यामध्ये जेव्हा असे प्रश्न येत असतात, तेव्हा आपण त्या विषयाची ऍक्टिव्ह रिडिंग करत असतो, म्हणजेच आपण कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं ह्या विषयाची अजून का गरजेचं आहे, तर लक्षात घ्या की आपण सगळे स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक आहात, म्हणजे आपण सरकारी नोकरी करण्याची आपली इच्छा आहे. आणि भारतातली अशी एकही सरकारी नोकरी नाही जी सरकारी नोकरीची जबाबदारी पार पाडत असताना तुम्हाला भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्थेचा आधार घ्यावा लागत. म्हणजे तुम्हाला बाकीचे विषय म्हणजे इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट ह्या गोष्टींचा तुमची सरकारी नोकरीमध्ये जबाबदारी पार पाडत असताना उपयोग पडेल अथवा नाही पडेल, परंतु भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था या विषयांचा तुम्हाला उपयोग पडणार म्हणजे पडणार. मग असा विषय जो आपल्या अभ्यासक्रमाचा पण भाग आहे आणि जो आपल्या फ्युचरमध्ये खूप मोठा रोल प्ले करणार आहे, अशा विषयाची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं असतं. आता ही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तर आपण करणारच आहोत, पण ह्याचं सेकंड फीचर्स या सिरीजचं असं आहे की ह्या सिरीजमध्ये भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था ह्या विषयाबद्दल प्रॅक्टिकल अप्रोच आपल्याला डेव्हलप करायचा आहे.
आता प्रॅक्टिकल अप्रोच डेव्हलप करणं म्हणजे काय, तर लक्षात घ्या, भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था हा जो विषय आहे हा आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी जवळचा संबंध असलेला विषय आहे. म्हणजे तुम्ही सरकारी अधिकारी असा किंवा तुम्ही अगदी सामान्य जनतेमधले नागरिक असाल, प्रत्येकाला भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था ह्या विषय त्याला दररोज त्याचा सामना करावाच लागतो, त्याला त्याचे अनुभव येतच असतात. मग आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे ह्या विषयाचे घटक आहेत ते घटक बॅकअप माइंडला ठेवून आपल्या आजूबाजूला काही गोष्टी घडत असतात, मग त्या देश पातळीवर असो, राज्य पातळीवर असो किंवा तुमच्या स्थानिक प्रशासनाच्या पातळीतल्या असो, त्या सगळ्या घटकांकडे आपल्या अभ्यासक्रमातील विषयांच्या अनुषंगाने त्या गोष्टींकडे जेव्हा आपण बघू लागतो त्यावेळेस तो आपला प्रॅक्टिकल अप्रोच डेव्हलप होतो. आता ह्याच्यामुळे 2-3 फायदे होतात. त्यापैकी नंबर 1 फायदा म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये आपण जे काही अभ्यासतो त्याचं प्रॅक्टिकल आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यामुळे आपल्या संकल्पना अधिक क्लिअर होतात, आपण चांगल्या पद्धतीने तो विषय समजून घ्यायला लागतो. नंबर 2, आपण ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांचं अनालिसिस चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतं. त्याचा फायदा आपल्याला इंटरव्ह्यूला होतो आणि मी आधी म्हटल्यासारखं आपल्या सरकारी जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा त्याचा फायदा आपल्याला होणारच असतो. त्याच्यामुळं आपण ह्या सिरीजमध्ये ह्या विषयाची प्रॅक्टिकल अप्रोच कसा डेव्हलप होईल यावर सुद्धा ही सिरीज पूर्णपणे फोकस करणार आहे. आता ह्याच्यानंतरचा तुमचा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ह्या सिरीजचा आपल्या अभ्यासमध्ये म्हणजे डायरेक्ट ॲज अ मी जर फक्त आता म्हणेल की मी या अमुक परीक्षेचा अभ्यास करत आहे तर त्याच्यामध्ये मला या सिरीजचा कसा फायदा होणार आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. एका शहरामध्ये एक गृहस्थ राहत असतात, त्यांच्या घरी गिझर बिघडतं. आता ते गिझर दुरुस्त करण्यासाठी ते इलेक्ट्रिशियनला बोलवतात. इलेक्ट्रिशियन येतो, त्या गिझरकडे बघतो, आपल्या पिशवीतनं एक हातोडी काढतो आणि ते गिझरला एका ठिकाणी टोला लगावतो. टोला लागल्या क्षणी ते गिझर चालू होतं. आता इलेक्ट्रिशियन त्या गृहस्थाला विचारतात किती रुपये झाले, म्हणजे मला 500 रुपये द्या माझ्या कामाचे. तेव्हा गृहस्थ त्याला म्हणतात की अरे तू साधा टोला तर मारलायस, त्याचे 500 रुपये कशाला. तेव्हा इलेक्ट्रिशियन म्हणतो की टोला मी फ्रीमध्ये मारलाय, तो टोला मारायचा कुठे याचे ते 500 रुपये. तर ही सिरीज तुम्हाला कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, तो कसा करायचा आहे, ह्या सिरीजमुळे तुम्हाला ह्या गोष्टी अधिक समजायला सोप्या होतील. आणि म्हणून तुम्हाला जर तुमची फ्युचरची जर्नी म्हणजे तुमच्या अभ्यासाची तुमच्या परीक्षेची जर्नी जर अधिक इंटरेस्टिंग करायची असेल, तुम्हाला ती एक्साइटिंग करायची असेल आणि तुम्हाला जर हा विषय पूर्णपणे समजून घ्यायचा असेल परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी, तर मला असं वाटतं तुम्ही ह्या सिरीजची प्रत्येक सेशन अटेंड करणं गरजेचं असेल आणि ते तुमच्या फायद्याचंही ठरणार. तर ह्या सगळे सरते शेवटी एक डिस्क्लेमर देतो, ही जी सिरीज आहे ही पूर्ण ओपन टू ऑल असणार आहे. म्हणजे कुठल्या तरी पर्टिक्युलर परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नसून तुम्ही कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल, म्हणजे अगदी सरळ सेवेच्या परीक्षेपासून तर UPSCच्या IASच्या एक्झाम पर्यंत सुद्धा सगळ्यांना ही सिरीज उपयोगी पडणार आहे. आपल्या विषयाचं फाउंडेशन तयार करण्यासाठी अभ्यास कुठल्या गोष्टीचा करायचा, कसा करायचा, म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मिळवतील या गोष्टीसाठी. आपण प्रत्येक आठवड्यामध्ये गुरुवारी आणि रविवारी हे सेशन याचे कंडक्ट करणार आहोत. पुढे जाऊन आपण याची फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढवूयात. तरी आता नेक्स्ट सेशनमध्ये म्हणजे आजच्या ह्या इंट्रोडक्टरी सेशनला इथेच थांबूयात आणि लवकरच आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये भेटूयात आणि आपल्या या सिरीजच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग जर्नीला सुरुवात करूया. थँक्यू.